महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कशेळे खांडस रस्त्यावर पुलाची अवस्था दयनीय, नागरिकांसह वाहन चालकांमध्ये नाराजी। कर्जत तालुक्यातील रस्त्याची आणि पुलाची दुरावस्था झालेली असून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावरील पूल देखील निकामी झाल्याचे दिसून येत आहे। त्यामध्येच कशेळे अकॅडमी खांडस नांदगाव या रस्त्यावरील किकवी चिल्हार नदीवरील पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे। पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलावरील सळ्या दिसू लागल्या आहेत। पुलाची रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना, नागरिकांना तसेच वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। या पुलामुळे नागरिकांसह वाहन चालकांमध्ये देखील नाराजी दिसून येत आहे। कशेळेपासून खांडस भागात जाणाऱ्या रस्त्यावर 25हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्या यांचा वाहतुकीचा मार्ग कशेळे खांडस किकवी येथील पूल असाच आहे। कशेळेपासून खांडस नांदगावकडे जाणाऱ्या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील 5-6 वर्षात सातत्याने करोडो रुपयांचा, वर्षात किमान 15 कोटीचा निधी खर्च केला आहे। यावर्षी कशेळे ते खांडस फाटापर्यंत रस्ते दुरुस्ती झाले आहेत, तरी काही ठिकाणी रस्त्यावर बीबीएम टाकून ठेवलं, त्यावर कार्पेट टाकायला विसरले आहेत। ठेकेदार तसेच पुलाकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे। या रस्त्यावरील अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स येथील चिल्हार नदीवरील पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा किकवी येथील पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही निधी खर्च केलेला नाही। या पुलाचे कठडे तुटून गेले आहेत, तर पूल जुना झालेला असून त्या पुलाची एकदाही दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेली नाही। त्यात पुलावर 30 मीटर अंतरावर नव्याने डांबरीकरण करण्याची तसदी देखील बांधकाम विभाग घेत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे। आणि त्यामुळे रस्त्याची आणि पुलावरून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात। तसेच त्याच पुलावरून ज्ञानानुभव विद्या मंदिर अकॅडमी कशेळे शाळेतील विद्यार्थी प्रवास करत असतात। दरवर्षीच्या अर्थसंकल्पात या खांडस रस्त्यावर निधीची तरतूद केलेली असते। असे असताना देखील कशेळेपासून खांडसपर्यंतचा हा रस्ता हवा तेवढा प्रशस्त आणि मजबूत नाही। खांडस रस्त्यावर सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खर्च करीत असून त्या रस्त्यावरील पुलाकडे का खर्च केला जात नाही असा प्रश्न आदिवासी कार्यकर्ता भरत शिंदे यांनी उपस्थित केला आहे। कशेळे खांडस नांदगाव रस्त्यावर तसेच पुलावर मागील 10 वर्षात किती आणि कोणती कामं झाली याची शासनाने चौकशी करावी अशी मागणी शिद यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझाकरिता मोतीराम पादीळ, कशेळे। खांडस आणि कशेळे रोड हा नेहमीचा आम्ही दळवण्याचा रस्ता असल्यामुळे आम्ही येणं जाणं रोजच असतो आमच्या इथे। आणि त्या रस्त्याला भरपूर खड्डे वगैरे पडलेले आहेत आणि येणारे जाणारे शाळेचे विद्यार्थी किंवा नोकर जाणारे वर्ग ते रोज नेहमी या रस्त्यावर जात असतात आणि ते खड्डे म्हणजे भरपूर पडलेले आहेत। आम्ही रोज जातो इथे प्रवासाला, तर प्रशासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे भरून किंवा रस्ता दुरुस्ती करून घ्यावे आणि ते कठडे पण तुटून गेलेत, कारण कधी शक्यतो ॲक्सिडेंट होऊन खाली पण पडू शकतात मुलं। असं प्रशासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे भरून ते व्यवस्थित करून घ्यावे, ही विनंती। आम्हाला भीती वाटते इथं रस्त्याला, आम्ही रोज शाळेत होतो, आम्हाला जाताना भीती वाटते, आमचं पूल खराब झालं। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।